नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत भारतातील 12 ज्योतिर्लिंगांची माहिती. त्यांची सर्व माहिती, त्यामध्ये ते कुठे आहेत, त्यांचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आणि त्यांची मान्यता काय आहे. आज आपण भारतातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणार आहोत. त्यात पहिले ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. सोमनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आहे. हे मंदिर सौराष्ट्र गुजरातमध्ये समुद्रकिनारी वसलेले आहे. मान्यता: भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी चंद्रदेवांनी सोमनाथ मंदिराच्या परिसरात तपश्चर्या केली होती. चंद्रदेवाच्या तपश्चर्याने भगवान शिव प्रसन्न झाले आणि तेथे प्रकट झाले. चंद्रदेव सोम यांच्या नावावरून या मंदिराचे नाव सोमनाथ आहे. दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्रीशैल पर्वतावर बांधलेला आहे. मान्यता: मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे एकमेव मंदिर आहे जेथे भगवान शिव देवी पार्वतीसह ज्योती रूपात विराजमान आहे. तेथे दर्शन घेतल्याने अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते. तिसरे ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर. महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे. शक्तिपीठ हरसिद्धी मंदिर देखील महाकाळेश्वर जवळ आहे. मान्यता: हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. महाकाळेश्वर मंदिरात दररोज सकाळी भस्म आरती केली जाते. येथील पूजा आणि दर्शनाने अज्ञात भीती दूर होते. चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील इंदूरपासून 80 किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीच्या काठावर उंच टेकडीवर वसलेले आहे. डोंगराच्या आजूबाजूला वाहणाऱ्या नदींमुळे इथे उंचावरून पाहिल्यावर ओमचा आकार दिसतो. ओळख: हे ज्योतिर्लिंग ओंकार म्हणजेच ओमच्या आकारात आहे, म्हणूनच ते ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाते. पाचवे ज्योतिर्लिंग केदारनाथ. केदारनाथ धाम हे उत्तराखंडमधील 4 धामांपैकी एक आहे. मंदिर सुमारे 3581 चौरस मीटर उंचीवर आहे. हे मंदिर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर हिमालय क्षेत्रात आहे. हिवाळ्यात येथील वातावरण प्रतिकूल राहते, त्यामुळे हिवाळ्यात ते बंदच राहते. मान्यता: महाभारताच्या वेळी भगवान शिवाने पांडवांना बैलाच्या रूपात दर्शन दिले होते. सध्याचे मंदिर आदिगुरु शंकराचार्यांनी 8व्या-9व्या शतकात बांधले होते. सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांवर वसलेले आहे. भीमाशंकरला मोटेश्वर महादेव असेही म्हणतात. मान्यता: भीम हा त्रेतायुगात रावणाचा भाऊ कुंभकर्णाचा मुलगा होता. श्रीरामाने कुंभकर्ण आणि रावणाचा वध केला तेव्हा भीम असुर श्रीराम आणि विष्णूवर खूप क्रोधित झाला. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले आणि वरदान मिळाल्यावर देवांचा पराभव करू लागला. भीमा राक्षसाचा अंत करण्यासाठी शिव या भागात प्रकट झाले. शिव आणि भीमासूर यांच्यात युद्ध झाले. त्यात शिवजींनी भीमाचा वध केला. यानंतर भगवान शंकरांनी ज्योती रूपात येथे वास केला. सातवे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ. विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे उत्तर प्रदेशातील वाराणसी म्हणजेच काशी येथे आहे. काशी हे प्राचीन सप्तपुरापैकी एक आहे. मान्यता: महादेवासह देवी पार्वतीही तेथे विराजमान आहेत. तेथे देववर्षी नारद तसेच इतर सर्व देवता येतात आणि शिवाची पूजा करतात. या क्षेत्राच्या संबंधात असे म्हटले जाते की येथे मरणाऱ्याला मोक्ष प्राप्त होते. आठवे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. मंदिराजवळ ब्रह्मगिरी पर्वत आहे. या डोंगरातून गोदावरी नदी सुरू होते. मान्यता: येथे असलेल्या शिवलिंगात
ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची एकत्र पूजा केली जाते. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी गौतम ऋषींनी या भागात तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले. तेव्हापासून येथे भगवान शिव ज्योतीच्या रूपात विराजमान आहेत. 9वे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ. वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाबाबत अनेक मतभेद आहेत. महाराष्ट्रातील वैद्यनाथ मंदिर आणि झारखंडमधील वैद्यनाथ मंदिर यांच्यात फरक आहे. झारखंडमधील देवघर जिल्ह्यात वैद्यनाथ मंदिर आहे आणि महाराष्ट्रातील परळी गावातही वैद्यनाथ मंदिर आहे. मान्यता. त्रेतायुगात रावण हा शिवाचा परमभक्त होता. हिमालयात शिवलिंग बनवून तो तपश्चर्या करत होता. त्याच्या तपश्चर्यावर शिव प्रसन्न झाले. रावणाने वरदान म्हणून विचारले की त्याला हे शिवलिंग लंकेत स्थापित करायचं आहे. शिवजींनी हे वरदान तर दिलेच, पण एक अट सुद्धा ठेवली की हे शिवलिंग वाटेत जिथे ठेवशील तिथे त्याची स्थापना केली जाईल. रावणाने हे मान्य केले. रावण शिवलिंग लंकेला घेऊन जात असताना वाटेत चुकून शिवलिंग खाली ठेवले. त्यानंतर त्या शिवलिंगाची स्थापना झाली. रावणाने खूप प्रयत्न केले, पण तो शिवलिंग पुन्हा उचलू शकला नाही. हताश होऊन रावण एकटाच लंकेला गेला. यानंतर सर्व देवतांनी त्या शिवलिंगाची पूजा केली. उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि सर्वांची प्रार्थना ऐकून तेथे ज्योतिरूपात विराजमान झाले. हे स्थान फक्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे. 10वे ज्योतिर्लिंग नागेश्वर. औंढा नागनाथ मंदिर हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आहे. मान्यता. या मंदिराला कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केली आहे. तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलली असल्याची येथील भाविकांची श्रद्धा आहे. 11वे ज्योतिर्लिंग रामेश्वरम. हे ज्योतिर्लिंग तामिळनाडूच्या रामनाथपुरम येथे आहे. मान्यता. त्रेतायुगात रावणाचा वध करून श्रीराम लंकेतून परतत होते. त्यावेळी श्रीराम दक्षिण भारतात समुद्रकिनारी राहिले. श्रीरामांनी समुद्रकिनारी वाळूचे शिवलिंग बनवून त्याची पूजा केली. असे मानले जाते की पुढे हे शिवलिंग वज्र समान झाले. श्रीरामाने बनवलेले शिवलिंगाला रामेश्वरम म्हणतात. 12वे ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर. कृष्णेश्वर हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील दौलताबाद भागात आहे. त्याला कृष्णेश्वर किंवा घुष्मेश्वर असेही म्हणतात. मान्यता. प्राचीन काळी सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी सुदेहा होती. त्यांना मूळबाळ नव्हतं. त्यामुळे सुदेहाने सुधर्माचे लग्न तिची धाकटी बहीण घुष्मा हिच्याशी केले. घुष्मा शिवभक्त होती. भगवान शिवाच्या कृपेने घुष्माला पुत्रप्राप्ती झाली. नंतर सुदेहाला तिचीच बहीण घुष्मा हिचा द्वेष वाटू लागला. द्वेषापोटी सुदेहाने आपल्या बहिणीच्या मुलाची हत्या करून मुलाचा मृतदेह तलावात टाकला. जेव्हा घुष्माला हे कळले तेव्हा तिने दुःखी न होता शिवाची आराधना सुरू केली. तिच्या उपासनेला प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या मुलाला परत जिवंत केले. घुष्माने भगवान शिवाला प्रार्थना केली होती की आतापासून ते इथेच राहावेत. देवाने तिचे म्हणणे मान्य केले आणि ज्योतिरूपात तेथे विराजमान झाले.